बंद कर देते लाव 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 ठीक आहे एक मिनिट लावून घ्यायचं नाही उघडं करा थोडं हां ठीक हां लावून घ्या लावून घ्या ओके मित्रांनो, अपेक्षा आहे की तुम्ही हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक बघितला असेल. मराठ्यांचे नवे देव मनोज जरांगे यांनी अनेकदा मुस्लिम आरक्षणाबाबतीत सुद्धा भाष्य केलेलं आहे आणि सरकारला धमकी दिलेली आहे की तुम्ही मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण द्या, तुम्ही देत कसे नाही तेच बघतो मी. आणि आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे MIMचे संभाजीनगरचे माजी खासदार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या सोबत गुप्त बैठका करत आहेत. बंद दरवाजा आड या दोघांमध्ये नेमकं काय शिजतंय हे येत्या काही दिवसात समोर येईलच. कारण मनोज जरांगे यांनी तर जाहीर केलेलं आहे की मी 20 तारखेला निर्णय देणार आहे. काय निर्णय देणार आहेत मनोज जरांगे हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. मनोज जरांगे हेच सांगणार आहेत की महायुतीच्या उमेदवारांना पाडा आणि महाभकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणा. म्हणजेच काय तर काकांची तुतारी वाजवा. इम्तियाज जलील यांनी संभाजीनगरचं पुन्हा औरंगाबाद असं नामकरण करा, अहिल्यानगरचं पुन्हा एकदा अहमदनगर असं नामकरण करा, यासाठी मुंबईला मोर्चा नेला. ज्या मोर्चामध्ये संभाजीनगर नाव असलेल्या फलकांना डांबर फासलं, काळं फासलं. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला काळं फासणाऱ्या इम्तियाज जलील यांच्या सोबत गुप्त बैठका घेणारे मनोज जरांगे हे खरोखरच मराठ्यांचं हित बघत आहेत का? हिंदूंचं खच्चीकरण करणाऱ्या सोबत गुप्त बैठका घेऊन मनोज जरांगे काय साध्य करणार आहेत? एकीकडे गोरगरीब मराठा अशी पाठी डोक्यावर मिरवायची आणि दुसरीकडे काकांची तुतारी फुंकायची. हेच मनोज जरांगे यांचं गणित आहे आणि हीच त्यांची नीती आहे. नारायणगडावर यांनी जो मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये यांनी नारायणगडाची शपथ घेतली आणि असं सांगितलं की मी जातीवर बोलणार नाही, राजकारणावर बोलणार नाही. मात्र पुन्हा एकदा मनोज जरांगे शपथेला सुद्धा जागले नाहीत. ते जातीवरच बोलले आणि राजकारणावरच बोलले. महायुतीला पाडा असं स्पष्ट आवाहन त्यांनी मराठा समाजाला केलं. इम्तियाज जलील यांच्यासोबत हातमिळवणी करून मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे का? म्हणजे सध्या महायुती सरकारने 10% वेगळं आरक्षण मराठा समाजाला दिलेलंच आहे. मात्र अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ किंवा सारथी सारख्या योजना इम्तियाज जलील यांच्याशी हातमिळवणी करून मनोज जरांगे प्रस्थापित करणार आहेत का? मुस्लिम समाज हे होऊ देईल का? की आता मनोज जरांगे मराठ्यांना आवाहन करणार आहेत की तुम्ही आता सगळेजण मिळून MIM ला मदत करा, MIMच्या उमेदवारांना मतदान करा. नारायणगडावरून भाष्य करत असताना घसा ताणून ताणून मनोज जरांगे प्रश्न विचारत होते की अरे आमचा गुन्हा काय? आम्ही असं काय पाप केलेलं आहे? कोणीतरी आम्हाला सांगा ना. तर मग ऐका जरांगे साहेब, जेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने प्रयत्न केले होते तेव्हा महाराष्ट्रातील मराठ्यांनीच आरक्षण नाकारलं. 23 मार्च 1994च्या GR मधून शरद पवारांनी खुट्टा ठोकलाय. हे मराठ्यांचं पाप नाही तर ही मराठ्यांची चूक आहे की आतापर्यंत मराठ्यांचंच अतोनात नुकसान करणाऱ्या माणसाच्या पक्षाला तुम्ही निवडून देत आलेला आहात. आणि आता परत एकदा काकांची तुतारी फुंकून पुन्हा एकदा मराठ्यांचं अतोनात नुकसान करायचंच असा चंग मनोज जरांगे यांनी बांधलेला आहे. कालचीच एक घटना आहे मित्रांनो. अजय महाराज बारसकर यांच्या घरावर मनोज जरांगेंच्या समर्थकांनी हल्ला केला. दारू पिलेल्या मनोज जरांगे यांच्या समर्थकांनी माझ्या आईला मारहाण केली असा गंभीर आरोप अजय महाराज बारसकर यांनी केलेला आहे. हिंदू असूनही एका हिंदू मातेवरच हात उगारण्याची हिम्मत
या बेवड्यांची झालीच कशी आणि हे कुठल्या तोंडाने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सांगतात, त्यांचं नाव घेतात. आता मनोज जरांगे आणि त्यांचे काही पाठीराखे म्हणत आहेत की ते दोन बेवडे आमचे समर्थक अजिबातच नव्हते. अरे ते जर तुमचे समर्थक किंवा पाठीराखे नव्हते तर मग त्यांना शोधा आणि त्यांना पोलिसांच्या हवाली करा. एक मराठा हिंदू म्हणून एका माय माऊलीसाठी इतकं सुद्धा जर तुम्हाला करता येत नसेल तर मनोज जरांगे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर दिवस दिवस लोळून अधिकाऱ्यांना जे शिव्याशाप देत होते ते करण्याचा त्यांना अधिकारच नाही. छत्रपती शिवाजी महाराज शत्रूंच्या माता माऊलींचा देखील सन्मान करायचे, मात्र मनोज जरांगे यांचे समर्थक अत्यंत अश्लीलपणे सोशल मीडियावर काही माता माऊलींना असभ्य भाषेमध्ये शिव्या देतात. मध्यंतरी एका महाराष्ट्रातल्याच माय माऊलीने मराठा आरक्षणावर भाष्य करत असताना शरद पवार आणि मनोज जरांगे यांना काही प्रश्न विचारले होते, ज्याचा व्हिडिओ आम्ही आमच्या महाप्रपंच या युट्यूब चॅनल वरून सादर केला होता. त्यावर सुद्धा काही मनोज जरांगेंच्या समर्थकांनी अत्यंत शिवराळ भाषेमध्ये प्रतिक्रिया दिली. तो व्हिडिओ अजूनही चॅनलवरच आहे आणि त्या प्रतिक्रिया सुद्धा अजूनही तशाच आहेत. खात्री करून घेण्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच बघू शकता, त्यावरच्या प्रतिक्रिया सुद्धा बघू शकता. एका भगिनीचे सवाल झाला बवाल असं त्या व्हिडिओचं टायटल आहे. हिंदू माता माऊलींना भगिनींना शिव्या द्यायच्या आणि इम्तियाज जलील यांच्या सोबत गुप्त बैठका करून त्यांचे हात बळकट करायचे, ही रणनीती मराठ्यांची आहे का? मनोज जरांगे यांच्या मागे मराठा समाज भरकटत चाललेला आहे आणि मनोज जरांगे मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत. हे मराठा समाजाच्या तरुणांच्या कधी लक्षात येणार? आजपर्यंत मनोज जरांगे छाती ठोकून असं सांगत आलेले आहेत की मी जे काही बोलतो ते उघड उघड बोलतो, बंद दारा आड मी चर्चा करत नाही. मग इम्तियाज जलील यांच्या सोबत गुप्त बैठक करत असताना मनोज जरांगे यांना दरवाजा का लावावा लागला? मराठा आरक्षण आणि त्या प्रश्नाच्या संदर्भात मनोज जरांगे यांची मनधरणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना नेत्यांना यांनी घाणघाण शिव्या दिल्या, उघड उघड शिव्या दिल्या. मात्र इम्तियाज जलील यांच्यासोबत हे गुप्त बैठक करतात. बंद दाराआड मनोज जरांगे आणि इम्तियाज जलील यांच्यात काय शिस्त आहे? महाभकास आघाडीला या अगोदरच मुस्लिम समाजाने धमकी दिलेली आहे की तुम्ही जर सत्तेत आलात तर संभाजीनगरचं नाव पुन्हा औरंगाबाद करायचं, अहिल्यानगरचं नाव पुन्हा एकदा अहमदनगर करायचं. या व्यतिरिक्त उपमुख्यमंत्री पद हे मुस्लिम उमेदवाराला, मुस्लिम आमदारालाच द्यायचं. वक्फ बोर्ड ज्यावर सरकार आता नियंत्रण आणणार आहे त्या केंद्र सरकारचा कडकडून विरोध करायचा आणि हे करणार असाल तरच मुस्लिम समुदाय तुम्हाला मतदान करेल, अशी उघड उघड धमकी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मुस्लिम समुदायाने दिली आणि शरद पवार उद्धव ठाकरे महाभकास आघाडीने त्यांची ही मागणी मान्य केलेली आहे. इम्तियाज जलील यांच्या सोबत मनोज जरांगेंची जी गुप्त बैठक झालेली आहे त्या गुप्त बैठकीमध्ये मनोज जरांगे यांचा सुद्धा मुस्लिमांच्या या मागणीला होकार आहे का, पाठिंबा आहे का, समर्थन आहे का, हा देखील प्रश्न निर्माण होतो. तेव्हा मराठा समाजातील प्रत्येकाने या गोष्टीचा सुद्धा गांभीर्याने विचार केलाच पाहिजे. आरक्षणाच्या आडून मनोज जरांगे घाणेरडं राजकारण खेळत आहेत हे आता उघड झालेलं आहे. रात्रीतून छुप्या पद्धतीने राकेश टिकेत सारख्या तुकडे तुकडे गँगच्या एका नेत्याला भेटणे, त्याच्यासोबत मंचावर भाषण करणे आणि लगेच दुसऱ्या दिवशी घेऊन महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारला, विशेष करून देवेंद्र फडणवीस यांना शिव्या देणे, हे मनोज जरांगे यांचे प्रकार या अगोदर सुद्धा उघडकीस आलेले आहेत. 20 तारखेला मनोज जरांगे त्यांची भूमिका स्पष्ट करणार. काय भूमिका स्पष्ट करणार आहेत तर महायुतीला पाडा हीच त्यांची भूमिका आहे. पहिल्यापासून ते याचसाठी काम करत आलेले आहेत. त्यांना फक्त आणि फक्त काकांची तुतारी भुंकायची आहे, हेच सिद्ध झालेलं आहे. मित्रांनो, या बाबतीत तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. इम्तियाज जलील यांच्या सोबत गुप्त बैठका करून मुस्लिम समाजाला बळकटी देण्याचं काम मनोज जरांगे जर करत असतील तर हा सर्व हिंदूंसाठी एक अत्यंत गंभीर धोका आहे. आणि जर मराठा समाज मनोज जरांगे यांचं ऐकून मुस्लिम समाजाला मतदान करणार असेल, मुस्लिम उमेदवाराला जर मतदान करणार असेल तर ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. ज्या छत्रपती संभाजी महाराजांचा, आपल्या शंभूरायाचा हाल हाल करून वध करण्यात आला, त्यांना मारण्यात आलं, त्याच औरंगजेबाचा, त्या औरंग्याचा उडो उडो करणाऱ्या इम्तियाज जलील यांच्या सोबत गुप्त बैठक करणाऱ्या मनोज जरांगे यांनी थोडं भानावर येणं अत्यंत गरजेचं आहे. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये
विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान होणार आहे मित्रांनो, तेव्हा या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करा. सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून मतदान करा. हिंदू जर एकजूट राहिला, एकत्र राहिला तरच अस्तित्व टिकून राहणार आहे. मनोज जरांगे यांनी छुप्या पद्धतीने खूप अजेंडे समोर आणायला सुरुवात केलेली आहे. मात्र हिंदूंसाठी आम्ही अविरतपणे कार्य करतच राहू. यासाठीच हिंदू प्रपंच हे प्रपंच परिवाराने नवीन युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे. त्या लिंकला क्लिक करा. चॅनलवरचे व्हिडिओज नक्की बघा. आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर शेअर करा. हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचाराच्या हिंदू प्रपंचच्या मोहिमेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हा. चॅनलला सबस्क्राईब करा. अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय, तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स तात्काळ जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.